आज जागतिक पर्यावरण दिन अर्थात 5 जून 2025 आहे आणि आपण वृक्षारोपण करणार आहोत आज. तर आम्हाला प्रत्येक वर्षी जसं झाडं लावण्याचा नाद आहे, झाडं जोपासण्याचा नाद आहे, आम्हाला पक्ष्यांचा नाद आहे, पशूंचा नाद आहे. जसं की तुम्ही बघतात आता आम्हाला साप पकडण्याचा पण नाद आहे. आम्ही बरंच असं जीव वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि पर्यावरण वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आपण हे जे झाड आहे तर हे वृक्षारोपण आज करणार आहे. या झाडाची माहिती मॅडम पण देतील तुम्हाला. हे चतुरीचं झाड आहे, त्याला तुताचं पण झाड म्हणतात आणि त्याला छोटे छोटे फळं येतात आणि ते खाण्यासारखे असतात. माणसं पण खाऊ शकतात, पक्षी पण खाऊ शकतात आणि ते झाड कुणी काय सांगतं हृदयासाठी चांगलं आहे, कुणी असं नेमकी एवढी पण मला पण माहिती नाही त्याची, पण त्याला फळं वगैरे येतात आणि ते छान आहे. पक्ष्यांसाठी भरपूर पक्षी त्यावर येतात आणि बसतात. त्यामुळे आज आपल्याला ते झाड लावायचं. प्रत्येक वर्षी आपण एक झाड लावत असतो. गेल्या पंचवार्षिकला आपण त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पलीकडच्या बाजूला पिंपळ म्हणून आहे, ते झाड लावलं आपण 5 वर्षापूर्वी. तर तुम्हाला नंतर दाखवलं जाईल. त्याला झाले 5 वर्ष जवळजवळ आणि हे तुम्ही बघता की त्याला झाले 2 वर्ष. तर हे 2 वर्षापूर्वी झाड लावलेलं आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला एक पुन्हा वडाचं झाड लावलेलं आहे. ते गेल्या वर्षी लावलेलं आपण. आता या वर्षी हे झाड लावणार आहे. नाही ना, तुम्ही पिंपळाचं झाड बघू शकता पलीकडे जाऊन. त्या ठिकाणी आपण 5 वर्षापूर्वी झाड लावलेलं आहे ते बघा. हे पिंपळाचं झाड आणि हे 3 वर्षापूर्वी लावलेलं बोरीचं झाड. हे पक्ष्यांसाठी, त्याच्यावर बरेच प्रकारचे पक्षी येतात, घरटे करतात. आता त्या पलीकडे आपण जाऊ शकतो आणि पलीकडच्या बाजूला वडाचं झाड लावलेलं तुम्ही ते बघा. पिंपळाचं पण झाड लावलेलं आहे. हे वडाचं झाड बघू शकतो तुम्ही. हे 2 वर्षापूर्वी झाड लावलेलं चांगलं झालंय. आता त्याच्यावर पक्षी येतात. पक्षी या गेल्या वर्षी जे लावलेलं झाड आता चांगली त्याला पालवी फुटली. त्यानंतर इथे
पिंपळाचं झाड आहे, ते पण गेल्या वर्षी लावलेलं आपण. चांगलं आलं, त्याला फुटलं आहे चांगलं. लावतो. अशा पद्धतीनं आपण वृक्षारोपण करत असतो. तर तुम्ही पण करा, कारण ऑक्सिजनची सगळ्यांना गरज आहे. ऑक्सिजन नाही तर कुठलाच जीव नाही. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.